PN पाटील म्हणजे एक राजा होता, नुसतं फोनवर काम करणार. साईडने जर झुळूक मारून गेलं तर माणसाच्या अंगात ऊर्जा निर्माण व्हायची. निष्ठावंत कार्यकर्ता, पूर्ण सगळी कामं त्यांच्या सहीनं ती पार पडू झालं म्हणून आमचं ज्ञानेश्वर मंदिर झालं. ज्या भागात म्हणजे चारचाकी जात नव्हती अशा भागात त्यांनी रस्ते केलेत, पाण्याची व्यवस्था केली आहे. साहेबांच्या काळातच विकास झालेला आहे. आमच्या वेळी 2014 पासून नुसत्या घोषणा आणि फक्त माणसाने भूलतापा लावून हे सरकार चाललेलं आहे. गावातील जे विकास काम आहेत ती साहेबांच्या काळात भरपूर प्रमाणात झालेली आहे तिथे. आणि कोणाकडे रुपया कधी PN पाटलांनी घेतला नाही. मग जरी दगड असू दे किंवा ते वीट असू दे, फक्त एकमेव PN साहेब सांगतील त्याला 100% PN साहेब असते तर आता याच्यापेक्षा आणि उत्साह मोठा झाला असता. तरी पण राहुलबाईंनी बरीच मोठी मजल मारलेली आहे. जे PN साहेबांची पोरं म्हणतील ती आमची पूर्व दिशा. गोकुळ सुद्धा आणि त्यांनी हे सूतगिरण काढल्या, तिथं लावले. जो 22 कामगार घेतले, कोणाकडे रुपया घेतलेला नाही त्यांनी. ज्याचं काम चांगलं झालेलं आहे, ज्यांनी काम केलेलं आहे त्या व्यक्तीला अजूनही लोक मानतात आणि अजूनही बापूंना लोक मानणार आहेत. 100% क्रांतिसिंह पाटील निवडून येणार. आणि त्यांचं कार्य चांगलं आहे, बापूंचंही कार्य चांगलं आहे आणि क्रांती पाटलाचे कार्य चांगलं आहे. आणि जर साहेब नुसतं समोरनं आले आणि नुसतं साहेबांनी हास्य केलं तर 100% 100 माणसाचा मताचा फरक पडणार. एवढं साहेबांच्या अंगात कर्तृत्व होतं. त्यांच्या विरोधात 2 उभा राहून द्या, 3 उभा राहून द्या, 4 उभा राहून द्या, पण क्रांती पाटील येणार म्हणजे येणार. काय चोरस नाही एकतर्फे होणार, काय चोरस होणार नाही. क्रांतिसिंह पाटील काय देणार, जे राहुल पाटील जे लिहिणार तेच क्रांतिसिंह पाटील येणार. ज्यावेळेला जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या जाहीर झाल्या आणि या मतदारसंघाची रचना झाली, त्याच वेळेला क्रांतिसिंह पवार पाटलांची ही जागा फिक्स झाली होती. त्यावेळेला क्रांती पाटलाची कसल्याही परिस्थिती आम्ही निवडणार, ही आमची खात्री आहे. या निवडणुकीत राहुल पाटील सांगणार ते उमेदवार निवडून येणार. हा मतदारसंघ हा क्रांतिसिंह पवार पाटलांनाच तयार झालेला आहे आणि इथं क्रांतिसिंह पवार पाटीलच योग्य आहेत. प्रशासकाने असं काही काम केलेलं नाही. फक्त जो निधी येईल तो वरच्यावर वापरण्याचा प्रयत्न केला त्यांनी. का प्रशासक नुसतं प्रशासक असतात हो, काय करायची गरज नाही. त्याने केलं काय नाही केलं. राहुल पाटील आमचे अध्यक्ष होते जिल्हा परिषदला, त्यावेळेला कामं भरपूर झाली. ह्याला कोणीही काही करू शकणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 5 तारखेला दिसेल की क्रांतिसिंह पवार पाटील हे सडोली जिल्हा परिषद हार्ट ऑफ बीट आहे. आणि असं त्यांच्याकडे कुठलीही व्यक्ती गेली तरी ती बाबा ती माझ्याच पक्षाची आहे किंवा माझ्या परिचयाचा आहे आणि त्यालाच आपण त्यांच्या समस्या आपण जाणून घ्यावा किंवा त्यांची अडचण जाणून घ्यावा असं काही नाही आहे. राहुल पाटलांचा आदेश मानून आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी काम करत राहणार आणि 5 तारखेला तुम्हाला दिसेल की या दोन्ही सीटा पंचायत समिती दोन्ही आणि जिल्हा परिषद 100% राष्ट्रवादीचे घड्याळ हे या मतदारसंघातून करवीरच्या तिन्ही सीटा निवडून येणार. कुणीही रोखू शकत नाही आणि इथं कुणीही चॅलेंज करू शकत नाही असं मला वाटतंय प्रामाणिकपणाने. पहिल्यांदाच म्हटलं की हा मतदारसंघ क्रांतिसिंह पवार पाटलांनाच तयार झाला की काय, अशा पद्धतीने युती झाल्यामुळे निश्चितपणानं क्रांतिसिंह पवार पाटलांचा विजय हा कुणीही रोखू शकत नाही. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. यासाठी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर 7 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तिथील असणारी राजकीय परिस्थिती जाणून घेतोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रशासकांनी केलेला कारभार, होऊ घातलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारेल, नागरिकांची प्रतिक्रिया काय आहे, नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण नागरिकांशी संवाद साधून जाणून घेतोय. मी सध्या पोहोचलोय सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील कांडगाव या गावामध्ये. तर या ठिकाणी काही नागरिक उभा आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या एकंदरीत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया काय आहेत, या मतदारसंघाचा कितपत विकास झालाय आणि जिल्हा परिषद सदस्य कोण असावा हे सविस्तर जाणून घेऊयात नागरिकांतून. काका, खूप वर्षांनी निवडणूक व्हायला लागली, यादी प्रशासक होतो जिल्हा परिषदवर, काय केलं काय प्रशासकांनी? प्रशासकांनी काय केलंच नाही, भागातील काय विकास झालेलाच नाही आहे. आता म्हटलं असं तर संपत बापूंनी सलग 10 वर्षे आमदारकी केलेले, त्यांच्या काळात बरीचशीच कामं त्यांनी केले. ज्या भागात म्हणजे चारचाकी जात नव्हती अशा भागात त्यांनी रस्ते केलेत, पाण्याची व्यवस्था केल्या, काही ठिकाणी धरणं बांधलेले आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण केली. त्यामुळे त्यांच्या काळात भरपूर कामं झालेत. आता त्यांचे चिरंजीव क्रांतिसिंह पाटील जिल्हा परिषदला उभे आहेत, ते पण त्यांच्या पायावर पाय म्हणजे पुढील अपुरी काय कामं असतील ती पूर्ण करतील. एकंदरीत काय सांगाल, अजूनही काय समस्या आहेत या भागातल्या? समस्या काय, रस्ते पण अजून काही ठिकाणी व्हायचे आहेत, ते रस्ते आहेत. काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था अजून काय राहिलेली असेल ती होईल. क्रांतिसिंह पाटलांनाच का लोकांनी मतदान करावं? कारण त्यांची लोकमत हे चांगलं आहे.
त्यांची समजून घ्यायची कुवत पण चांगली आहे आणि असं त्यांच्याकडे कुठलीही व्यक्ती गेली तरी ती बाबा ती माझ्याच पक्षाची आहे किंवा माझ्या परिचयाचा आहे आणि त्यालाच आपण काय म्हणजे त्यांच्याच समस्या आपण जाणून घ्यावा किंवा त्यांची अडचण जाणून घ्यावा असं काय नाही आहे. तो कुठलाही पक्षाचा असू दे किंवा अनोळखी असू दे त्यांच्या समस्या जाणून घेऊन हे सोल्युशन काढू शकतात. PN साहेबांचा देखील एक मोठा गट कार्यरत आहे. या निवडणुकीत 2 गट एकत्र आलेत. काय वाटतं? आता पहिली जरा ताकद अपुरी अशी वाटत होती पण आता त्यांचं सहकार्य लाभल्यामुळं आता भरपूर ताकद लाभलेली आहे त्यामुळं त्यांचा विजय निश्चित आहे. एकंदरीत क्रांती पाटलांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांची काम करण्याची पद्धत पण चांगली आहे म्हणजे सगळ्यात मिळून मिसळून वागतात, सगळ्यांच्या समस्या जाणून घेतात आणि वडिलांनी जसं काम केलं तसं पण ते करणारच आहे, करतीलच अशी आशा आहे. त्यामुळं करणार 100%. लोक यावेळी काय करतील? व्यक्ती बघून मतदान करतील काय पक्ष बघून? व्यक्ती म्हणून पण ती व्यक्ती चांगलीच आहे, सगळ्यात मिळून मिसळून असल्यामुळं व्यक्ती म्हणून पण ती चांगली आहे आणि व्यक्ती बघून पण होणार आणि इतर पक्ष आता आघाडी झाल्यामुळं त्याचा लाभ पण होणार आहे. संपत बापूंचा एक मोठा गट या भागामध्ये सक्रिय आहे. आजही देखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो जनतेतून. काय कारण असेल? त्यांनी केलेली 10 वर्षातली कामं किंवा त्यांचा स्वभाव त्यामुळं त्यांना सहकार्य चांगलं मिळेल. काय होईल या निवडणुकीत? 100% निवडून येणार क्रांतीशिव. काय विकास झालाय का तसा भागाचा? संपतराव पवार पाटलांनी विकास भरपूर केलेला आहे. PN पाटलांनी सुद्धा केला पण PN पाटील वारलेत तर संपतराव पाटील अजून आहेत, त्याने विकास चांगला केला आहे आणि त्यांचा मुलगा आता क्रांती पाटील हा जिल्हा परिषदेला उभा राहिलेला आहे आणि त्यांचं कार्य चांगलं आहे. बापूंचंही कार्य चांगलं आहे आणि क्रांती पाटलाचे कार्य चांगलं आहे. त्यामुळं आम्ही सगळीजण क्रांती पाटलाला मतदान देणार आहे. क्रांती पाटलाची कसल्याही परिस्थिती आम्ही निवडणार ही आमची खात्री आहे. प्रशासक होतं ह्या आधी जिल्हा परिषदेवर, प्रशासकांनी काय कसं केले काय? जिल्हा परिषदला काय प्रशासक नुसतं प्रशासक असतात हो, काय करायची गरज नाही त्याची. केलं काय नाही केलं. राहुल पाटील आमचे अध्यक्ष होते जिल्हा परिषदला, त्यावेळेला कामं भरपूर झाली. आमच्या ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर मंदिराचं तक्रार होती, त्यांच्या सहीनं ती पार पूर्ण झालं म्हणून आमचं ज्ञानेश्वर मंदिर झालं. म्हणजे राहुल पाटलांसुद्धा काम चांगलं आहे आणि राहुल पाटील आणि संपतराव पवार पाटील, राहुल पाटील संपतराव पाटील हे दोघं आता एकत्र झाल्यात त्यामुळे क्रांती पाटलाचे आम्ही आणणार आणि राहुल पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यामुळे आता ते आमदार केला आम्ही त्यांना उभा करणार आहे नरकेंच्या विरोधात. राहुल पाटलांनी निवडून आम्ही आणणार कसल्याही परिस्थितीत. काका हे 2 गट एकत्र आलेत पाटील आणि पवार. काय नेमका फायदा होणार मतदारसंघाचा? दोन्ही एकत्र आल्यामुळं आम्हाला क्रांती पाटील आम्हाला निवडून येणार निश्चित कसल्याही परिस्थितीत. कोण त्याच्या विरोधात उभा होते आमची खात्री आहे. आजच्या पेपरला आलेलं आहे की क्रांती पाटलाची सभा झालेली आहे त्यामुळे मुश्रीफ होते, बापू होते, परत राहुल पाटील होते, त्यांचे भाऊ होते. त्यामुळे आम्ही सगळी ही सभा घेऊन सगळं जाहीरच केले क्रांती पाटलांनी कसल्याही परिस्थिती निवडून आणायचं म्हणजे आणायचं. आम्ही सुद्धा राष्ट्रवादीचं असलो तरीसुद्धा शेका पक्षाने ते राष्ट्रवादीचेच आहेत, घड्याळचे नाव उभं राहिलेले आहेत. त्यामुळे कसल्याही परिस्थितीला क्रांती पाटलांनी आम्ही निवडून आणणार. काका PN साहेबांची कुठेतरी कमी भासते का या निवडणुकीत? तर हो म्हणजे काय, PN पाटील म्हणजे एक राजा होता, नुसतं फोनवर काम करणार. 22 कामगार त्यांनी लावले, गोकुळा लावले, बँकेत लावले, परत तुमच्या पतसंस्थेत लावले, परत गोकुळसुद्धा आणि त्यांनी हे सूतगिरण काढल्या तिथं लावले. जो 22 कामगार घेतले, कोणाकडे रुपये घेतलेला नाही त्यांनी. निष्ठावंत कार्यकर्ता, पूर्ण सगळी कामं आणि कोणाकडे रुपया कधी PN पाटलांनी घेतला नाही. एवढा 22 कामगार लावले. ते निवृत्त संघ त्यांचा आहे, निवृत्ती पेट्रोल पंप संघ आहे PN पाटलांचा. आमची सूतगिरण आहे, त्या सूतगिरणीमध्ये सुद्धा कुठंही गोकुळसुद्धा पोरं लावली, बँकेत लावली, कारखान्यात लावली, कुठंही 1 रुपया PN पाटलांनी घेतला नाही. सगळी कामं फोनवर, रुपया कोणाकडे नाही. PN पाटलाचं काम चांगलंच 1 नंबर होतं. काय होईल या निवडणुकीत? त्यांच्या विरोधात 2 उभा राहून द्या, 3 उभा राहून द्या, 4 उभा राहून द्या, पण क्रांती पाटील येणार म्हणजे येणार. खूप वर्षांनी निवडणुका आल्यात, काय विकास झालाय का इथला? विकास 2014 पासून नुसत्या घोषणा आणि फक्त माणसाने भूलतापा लावूनही सरकार चाललेलं आहे. अजिबात विकास नाही, काय नाही. प्रत्येकाला सांगितलं मागेल त्याला विहीर, कुणाची विहिरी झालेलं नाही, काय नाही. मागेल त्याला शेततळे सांगितले,
प्रत्यक्षात कुणालाही झालेला नाही आणि कुठल्याही गोष्टीचा विकास नाही, काय नाही. फक्त नुसतं लोकांनी आश्वासन दिलं. अजून 15 लाख कुठं आलेलं आम्ही काय बघायला नाहीत. अजून 15 लाख ही प्रत्यक्ष होती 2014 पासून, ते अजून काय आलेलं 15 वर्ष झाली, तर अजून काय 15 लाख आलेलं नाहीत. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय आता आमचं कसं, आम्ही पेनसाहेबाई माणसं, निष्ठावंत कार्यकर्ते पेनसाहेबाचे, जे पेनसाहेबांची पोरं म्हणतील ती आमची पूर्व दिशा. मग जरी दगड असू दे किंवा ते वीट असू दे, फक्त एकमेव पेनसाहेब सांगतील तर कोणालाही सांगू दे. राष्ट्रवादीच्यात आम्ही पक्षात प्रवेश केला आहेच आणि हे झेंडा आम्ही अजेंडा पुढे घेऊन आम्ही राज्यात न पुढे केंद्रात जायची आमची हे आहे. काका, पीएन साहेबांची कमी कुठं भासते का या निवडणुकीत? भाजणं कसं होतं, साहेबांचं नेतृत्व कसं होतं, सर्वसामान्याला प्रत्येक ठिकाणी बोलवणं किंवा सांगणं आणि एक आवाज म्हणजे एक कसं असते, साहेब नुसतं वारे साईडने जर झुळूक मारून गेलं तर माणसाच्या अंगात ऊर्जा निर्माण व्हायची. एक तुम्ही साहेबांची हे होतं म्हणजे प्रतिष्ठा होती किंवा त्यांच्याबद्दल माणसांच्या अंगात वलय होतं. आणि जर साहेब नुसतं समोरनं आले आणि नुसतं साहेबांनी हास्य केलं तर 100% 100 माणसाचा मताचा फरक पडणार. एवढं साहेबांच्या अंगात कर्तृत्व होतं. तर सध्या काय वातावरण आहे? 2 गट एकत्र आलेत, क्रांतिसिंह पाटील उमेदवार आहेत, काय सांगाल त्याच्यावर? क्रांतिसिंह उमेदवार नवीन आहे, नवीन म्हणजे फ्रेश आहे. आजपात्र कुठल्याही याच्यात राजकारणात क्षेत्रात काम केलेलं नाही, काय नाही. फक्त राहुल पाटील आणि यांच्या म्हणजे माध्यमातून एकत्र आलीत. आता त्या नवीन पिढीचं म्हणजे उच्च शिक्षित उमेदवार आहे आणि ते निश्चितच त्या उच्च शिक्षणाचा वापर करून ते आपल्या भागाचा विकास करतील. संपत बापूंचं काम कसं आहे? काय संपत बापूचं काम कसं आहे, आम्ही आजपर्यंत आयुष्यभर पेन साहेबांच्याबरोबर राहिलो. आता या 2 वर्षात आम्ही त्या आमचा आणि संपत साहेबांचा एवढा काही परिचय नाही. फक्त आम्हाला माहिती की ते आमदार होते तिने पण काम केलं का ते त्यांच्या लेवलनं त्यांच्याबरोबर ठिकाणी ती बरोबर होती. काय होईल एकंदरीत या निवडणुकीत? या निवडणुकीत राहुल पाटील सांगणार ते उमेदवार निवडून येणार. काय सांगाल, या भागात वारं कोणाचं आहे? क्रांतिसिंह पाटलांचं. काय केले तिने असं? काय केलं नाही, पेनसाहेब सांगेल, पेनसाहेब मुलगा काय सांगेल तो निर्णय होणार. या निवडणुकीत नेमकी काय चोरस असणार आहे आगामी काळात? काय चोरस नाही, एकतर्फे होणार. काय चोरस होणार नाही. क्रांतिसिंह पाटील आहे त्या जे राहुल पाटील जे लिहिणार आले तेच क्रांतिसिंह पाटील येणार. पीएन साहेबांचा एक मोठा गट कार्यरत आहेच आहे की, अजून पण आहे. आणि कुठेतरी साहेबांची कमी भासते. कमी बसणारच ना, 100% कमी बसणार. काय होईल आगामी काळात? कारण आगामी काळात क्रांतिसिंह पाटील 100% बहुमताने निवडून येणार. कांडगाव गाव हे बापूंच्या पाठीमागं पहिल्यापासूनच आहे. पहिला शेका पक्षाचा बालेकिल्ला होता हे कांडगाव गाव म्हणजे. आणि बापूंच्या पाठीमागं आता सध्या क्रांतिसिंह त्यांचा मुलगा उभारलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये घड्याळ्या चिन्हावरती निवडणूक लढवतात. चांगल्या मतानं ते निवडून येणार आहेत, कारण सगळ्याच पक्षांचा त्याला पाठिंबा मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे या खोऱ्यातील बापूंच्यावर प्रेम करणारे अनेक जुनी माणसं, नवीन तरुण मंडळ, नवीन तरुण मुलं ही त्यांच्या पाठीशी ठाम उभी आहेत. त्यामुळं क्रांतिसिंह हा 100% निवडून येणार. कसं आहे, संपत बापूंचं काम कसं आहे? संपत बापूंच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 2 वेळा आमदारकी त्यांनी भोगलेली आहे. बापूंची कामं आणि त्यावेळी आम्ही सुद्धा त्यांचा प्रचार आम्ही स्वतःची भाकरी बांधून आम्ही आता ज्या निवडणुकीमध्ये पैशाच्या उधळपट्टी अशा त्यावेळेला काय होत नव्हत्या. त्यावेळच्या निवडणुका एकतर्फी किंवा चांगल्या पद्धतीने होत्या. दोन्ही पार्टी सुद्धा जर असली राजकीय लोक तरी सुद्धा असलं काय घाणेरडं राजकारण त्यावेळेला नव्हतं. आणि आता सध्या जे राजकारण जे चालू जे आहे हे सगळं पैसे देणं घेणं हे नाही. परंतु अजून सुद्धा काही लोक जुने आहेत, त्या पैशाला शिवणारे सुद्धा नाहीत किंवा पैशाला मोलणारे सुद्धा नाहीत. ज्याचं काम चांगलं झालेलं आहे, ज्यांनी काम केलेलं आहे त्या व्यक्तीला अजूनही लोक मानतात आणि अजूनही बापूंना लोक मानणारे आहेत. 100% क्रांतिसिंह पाटील निवडून येणार. काय होईल यावेळी? लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? आता कसं आहे माहिती आहे, पक्षांची रेलचेल जिकडं तिकडं चाललेलं आहे तुम्हाला माहितीच आहे. पक्ष कसे यात आज एकीकडं उद्या एकीकडं परवा दिवशी तिसरीकडं. त्यामुळं या तरुण मनावरती त्या पक्षांचा भयंकर परिणाम झालेला आहे. आणि तरुण मनाने सध्या तरुण मुलांनी त्या लोकांचे नेत्यांचे एक चांगला नेता किंवा उत्कृष्ट नेता जो भ्रष्ट न असणारा अशा ह्यांना निवडून दिलं पाहिजे असं मला वाटतं. सर, अनेक वर्षांनी निवडणूक होते, एकंदरीत मध्ये प्रशासक होतं, काय केलंय का प्रशासकांनी? प्रशासकाने असं काही काम केलेलं नाही. फक्त जो निधी येईल तो वरच्यावर वापरण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आणि बऱ्याच काळानंतर निवडणूक झाल्यानंतर या निवडणुकीला वेगळं महत्त्व आले. सध्या ह्या वार्डातून आमच्या विभागातून क्रांतिसिंह पाटील उभे आहेत. बऱ्याच वर्षानंतर बापूंच्या घराण्याला जनसामान्यातून नेतृत्व करायची संधी मिळाल्या. त्यानंतर लोकांच्यात बराचसाच उत्साह आहे. आणखीन त्यामागे राहुलभाई यांचे मोठे योगदान आहे.
राहुलभाईंचा पाठिंबा भरपूर आहे आणि PN साहेबांना मानणारी भरपूर मंडळी आहेत. या दोघांची युती झाल्यामुळं भरघोस मताने क्रांतिसिंह पाटील निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. कसं आहे बापूंचं काम करण्याची पद्धत कशी आहे? बापूंची पण काम करण्याची पद्धत जनसामान्यांना न्याय देण्याची पद्धत होती. तसंच PN साहेबांचे पण जनसामान्यांच्या नेतृत्व म्हणजे सामान्यांनाच न्याय देण्याची पद्धत PN साहेबांच्याकडे होती. हे दोन्ही नेतं सडोली आमच्या गावचे सडोली यातून निर्माण झालेले आहेत आणि ते सामान्यांशी नाळ जोडलेली दोन्ही नेते आहेत. त्यामुळे दोघांची तुलना अशी वेगवेगळी करता येणार नाही. दोघेही सामान्यासाठी झटणारे नेते आहेत. सर दोन गट एकत्र आलेत, याचा फायदा मतदारसंघासाठी काय होणार आहे? मतदारसंघासाठी फायदा म्हणजे ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजना अगदी दारोदारी पोचवण्यासाठी मदत चांगल्या प्रकारे होईल. कारण दोन्ही गट हे म्हणजे सामान्य म्हणजे ग्रामपंचायती दोन्ही लोकांच्याकडे आहेत आणि त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भरपूर काम करता येईल या जिल्हा परिषदच्या माध्यमातून. आणि ज्या विविध योजना आहेत जिल्हा परिषदच्या त्या राबवण्यासाठी अतिशय उपयोग होईल याचा. PN साहेबांची कुठेतरी कमी भासते का? 100% PN साहेब असते तर आता याच्यापेक्षा आणि उत्साह मोठा झाला असता. तरी पण राहुलभाईंनी बरीच मोठी मजल मारलेली आहे. PN साहेबांचं जसं नेतृत्व होतं त्या पद्धतीनं त्याच वाटेनं राहुलभाई मोठ्या ताकदीनं चालू आहेत आणि त्यांनी कुठं कमी भासू द्यायचा प्रयत्न म्हणजे चालू आहे त्यांचा. साहेबांची कमीपणा भासू नये असा लोकांनी न्याय द्यायचा प्रयत्न सुरू आहे. काय होईल या निवडणुकीत? 100% राष्ट्रवादी आणि क्रांतिसिंह पाटील आमचे निवडून येतील याची खात्री देतो. झाला आहे साहेबांच्या माध्यमातून बराच विकास झालेला आहे आणि हा साहेबांचा बालेकिल्लाच आहे. इतर वेळा कायम साहेबांचे जेवढं त्या करवीर विधानसभा मतदारसंघात लीड असेल ते हा 2 मतदारसंघातच फेडलं जाते आणि साहेबांच्यावर इथे भरपूर लोकांचं प्रेम अतोनात प्रेम आहे. साहेबांनी कुठल्या आमच्या गावाला कांडगावचं जर झालं तर साधारण 4-4.5 कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि साहेबांच्या माध्यमातून फंड मिळालेला आहे आमच्या गावाला. काका एकंदरीत या निवडणुकी दरम्यान PN साहेबांची कुठेतरी कमी भासते काय? भासणार की तर PN पाटलांचा साहेबांचा आशीर्वाद सगळ्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे काही अडचण येणार नाही. तिन्ही उमेदवार विजयी होणार. हे दोन गट एकत्र आलेत, काय फायदा होईल या मतदारसंघाचा? आम्ही पूर्वीपासून शेका पक्षात होतो, परत काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेसमध्ये आणि ते आमचे जुने साथीदार एकत्र त्यामुळे सगळ्यांना आम्हाला आनंदच आहे. राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे सगळ्यांना आम्हाला आनंदच आहे. सगळ्यांना काय होईल? 7 तारखेचा निकाल काय असेल? 7 तारखेचा निकाल काय? राष्ट्रवादी काँग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी झालेले असतील. महायुतीचे जिल्ह्यात महायुतीचे अध्यक्ष होईल महानगर. साहेबांच्या काळातच विकास झालेला आहे. आमच्या वेळी ज्यावेळी साहेबांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना इथं रोजगाराची किंवा जे काही सहकार असेल किंवा गावातील जे विकास कामं आहेत ती साहेबांच्या काळात भरपूर प्रमाणात झालेली आहेत तिथं. त्यामुळे साहेबांना मानणारे बरीचशीच लोक इथं आज तागायत अजूनही आहेत आणि ती जसं साहेबांच्या नावानंतर राहुलभाईंच्या पाठोपाठ ती लोक अशीच कंटिन्यू चालू राहते. या निवडणुकी दरम्यान दोन गट एकत्र आलेत, राहुलबाईंचा असेल किंवा शेकाप असेल, काय फायदा होईल मतदारसंघात? काय झालंय आमच्या गावामध्ये पूर्वी शेका पक्षाचा पूर्वीचा गट एक चांगला आहे. तो अधिक याचं एक चांगलं म्हणजे मतदानासाठी एक चांगला याचा आम्हाला फायदा होईल. 7 तारखेचा निकाल काय असेल? 7 तारखेला 100% राष्ट्रवादीचे घड्याळ हे या मतदारसंघातून करवीरच्या उच्चांकी मतदानाने निवडून येईल. काय वाटते तुम्हाला की खरोखर विकास झालाय का इथला? विकास झालाय? विकास काय झाले? लोक म्हणतात काय वाणे म्हणतात? नाही, विकास फुल झाला इथं. साहेबांच्या PN साहेबांच्या माध्यमातून भरपूर आणि राहुलभाई जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते ना, त्यांनी पण भरपूर निधी वगैरे दिलेला आहे. या निवडणुकीत काय होईल? राष्ट्रवादीचे घड्याळ आघाडी घेणार. लोक मतदान करतील का? 100%. कशाबद्दल? कारण साहेबांचा बालेकिल्ला अधिक बापूंचा बालेकिल्ला दोन्ही मिळून प्लस बाजू आहे ना. काय असेल 7 तारखेचा निकाल? क्रांतिसिंह पवार पाटील 100% विजयी होते. अनेक वर्षांनी निवडणुका आल्यात, एकंदरीत काय या सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघात काय वातावरण आहे? सध्या बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत माननीय क्रांतिसिंह पवार पाटील, ज्या वेळेला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेला जिल्हा परिषदच्या
निवडणुका आणि पंचायत समितीच्या जाहीर झाल्या आणि या मतदारसंघाची रचना झाली त्याच वेळेला क्रांतिसिंह पवार पाटलांची ही जागा फिक्स झाली होती त्यावेळेला किंवा जनतेतूनच ते प्रतिक्रिया की येत होती की हा मतदारसंघ हा क्रांतिसिंह पवार पाटलांनाच तयार झालेला आहे आणि इथं क्रांतिसिंह पवार पाटीलच योग्य आहेत आणि यामुळं आमचे नेते आदरणीय राहुल पाटील भैया यांनी युतीच्या माध्यमातून ही जागा ही क्रांतिसिंह पवार पाटलांना सोडली आणि त्यामुळं हा रचना बघितला असता तर कांडगावपासून ते सडोलीचा भाग आणि तिथून पुढं घाणवडी आणि कंचवडी बघितला तर हा पूर्ण राष्ट्रवादी आणि शेकाप ह्या दोन्हींच्या युतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं झालेलं जाळं तयार आणि आदरणीय साहेबांची पुण्याई आणि आदरणीय माजी आमदार बापूजींचं काम केलेली जी शिदोरी आहे त्या शिदोरीच्या जीवावर क्रांतिसिंह पवार पाटलांचा विजय हा निश्चित आहे ह्याला कोणीही काही करू शकणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 5 तारखेला दिसेल की क्रांतिसिंह पवार पाटील हे ज्या पद्धतीनं आम्ही परिते जिल्हा परिषदमधून राहुल पाटील भैयांना 7 ते 8 हजारचं लीड दिलं होतं हा म्हणजे सडोली जिल्हा परिषद हार्ट ऑफ बीट आहे आदरणीय कैलासजी माजी आमदार PN पाटील साहेब आणि माजी आमदार आदरणीय बापू संपत बापूंचा हा बाल्य किल्ला आहे आणि या बाल्य किल्ल्यातून निश्चितपणानं क्रांतिसिंह पाटलांचा विजय हा निश्चित आहे 2 गट एकत्र आलेत याचा काय मतदारसंघासाठी फायदा होणार आहे? दोन्ही गट आल्यामुळं नैसर्गिक तुम्ही जर विचार केला की 40 वर्षाचा जर विचार केला असता की सडोली जिल्हा परिषदमध्ये या मतदारसंघामध्ये बापूंचेही वलय तेवढंच आहे आणि आदरणीय साहेबांची कार्यकर्ते तेवढीच आहे त्यामुळे ही युती झाल्यामुळं नैसर्गिकरित्या आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं की हा मतदारसंघ क्रांतिसिंह पवार पाटलांनाच तयार झाला की काय अशा पद्धतीने युती झाल्यामुळं निश्चितपणानं क्रांतिसिंह पवार पाटलांचा विजय हा कुणीही रोखू शकत नाही आणि इथं कुणीही चॅलेंज करू शकत नाही असं मला वाटतंय प्रामाणिकपणाने. निवडणुकीदरम्यान PN साहेबांची कुठेतरी कमी भासते काय? निश्चितपणाने भासते कारण कार्यकर्त्यांचं जे जाळं होतं आज काही कार्यकर्ते साहेबांच्यावर प्रेम करणारे बाजूला गेलेत पण आमच्यासारखे कार्यकर्ते असेल किंवा आमच्यासारखी सामान्य जनता असेल ती साहेबांवर प्रेम करणारे आहे आणि निश्चितपणानं साहेबांची उणीव भासणार पण साहेबांच्या माघारी आमची जबाबदारी अशा पद्धतीनं जे एक ब्रीद वाक्य घेऊन आम्ही गेल्या इलेक्शन लढलो आत्ताही इलेक्शन लढतोय आणि निश्चितपणानं आम्ही क्रांतिसिंह पवार पाटलांच्या पाठीमागे आहेच राहुल पाटलांचा आदेश मानून आम्ही निश्चितपणानं या ठिकाणी काम करतोय करत राहणार आणि 5 तारखेला तुम्हाला दिसेल की या दोन्ही सीटा पंचायत समिती दोन्ही आणि जिल्हा परिषद हे राष्ट्रवादीच्याच 3 सीटा निवडून येणार. काय असेल 7 तारखेचा निकाल? 100% राष्ट्रवादी होणार पुन्हा राष्ट्रवादी. तर आताच आपण सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील कांडगाव या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आपल्याला जनतेशी चर्चा करून एकंदरीत आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आपल्याला विस्तृतपणे येथील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर लक्षात आलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूज साठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.